अमित शहांचा एकीकडे दौरा आहे आणि अमित शहांविरोधातच काँग्रेस आज पुण्यामध्ये आंदोलन करते। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधासाठी काँग्रेस आंदोलन करणार आहे। उत्सव चौक आणि सातारा रोड इथे काँग्रेसचं आंदोलन असेल। या आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसच्या 4 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पंतप्रधानांचा राजीनामा झाला, पण ज्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला, ज्यांच्यामुळे एक मुलगी मृत्युमुखी पडली, ज्यांच्यामुळे लाखो शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, ज्यांच्यामुळे शेकडो तरुणींवर विनयभंगाची वेळ आली, त्या सगळ्याला जबाबदार असणारे श्री अमित शहा हे त्या सगळ्या प्रकारानंतर पहिल्यांदा देशातल्या कुठल्या शहरामध्ये येतात, ते पुणे शहरात येतात। पुणे शहरात येत असताना ज्या गृहमंत्र्यांमुळे या देशाची एवढी अपरिमित हानी झाली, नाचक्की झाली, तो सरकारी कर्मचारी आहे का कोणी राजकीय कार्यकर्ता आहे का कोणी आणखीन काय आहे, त्यांच्या गुन्हे दाखल करत ही आमची मागणी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज पुणे शहर काँग्रेस अमित शहांच्या विरोधात आंदोलन करत आहोत। युवक काँग्रेसच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी कसलीही नोटीस न देता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता याच्यात पोलिसांची काही चूक नाही, परंतु सरकारचा दबाव इतका आहे की पोलिसांवर सुद्धा त्यांचा एवढा दबाव आहे, त्यांनी रात्री 12 वाजता स्वतःही त्यांनाही झोपू देत नाही आणि आम्हालाही झोपू दिलेलं नाही आणि घरातून उचलून इथं आणलेलं आहे। आम्ही सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि आता उद्यापर्यंत आता माहीत नाही कधीपर्यंत सोडतील काय करतील। अजूनपर्यंत आमच्या पोलिसांसोबत काही संवादही नाही। 6 पोलिस एकेकाच्या घरात जाऊन आम्हाला अटेंड करण्यात आलेलं आहे। आणि या दोन्ही बातम्यांचे अपडेट्स आपण घेऊयात, सविस्तरपणे जाणून घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की आंदोलनादरम्यान एकतर काँग्रेस किंवा विरोधक किती सक्रिय होते, त्यांचं आज आंदोलन होत आहे। दुसरीकडे अमित शहांचा दौरा सुद्धा आहे। एकीकडे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस असताना पाणी बऱ्याच ठिकाणी साचलेलं आहे आणि गृहमंत्र्यांचा दौरा म्हणून रस्ते सुधारण्याचं काम सध्या सुरू आहे। कशी एकूणच परिस्थिती आहे आणि काँग्रेसच्या आंदोलनासंदर्भात सुद्धा? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज पुणे दौरा आहे। या दौऱ्याला महत्व ज्ञानेश्वर यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूया। विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस आंदोलन करते आहे। उत्सव चौक आणि सातारा रोड इथं काँग्रेस आंदोलन करणार आहे। युवक काँग्रेसच्या 4 पदाधिकाऱ्यांना यामुळे पोलिसांनी अगोदरच ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। अमित शहांच्या दौऱ्याच्या अगोदर मात्र गृहमंत्र्यांचा दौरा म्हणून खड्डे बुजवले जात आहेत। आणखीनही ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये केला जातोय, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। म्हणजे जेव्हा कोणी मोठे राजकारणी येतात तेव्हाच हे फक्त रस्ते सुधारले जातात असा सवालही बऱ्याच नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आणि पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, अगदी थोडक्यात अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स हवेत। अमित शहा हे रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं पुण्यातल्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांनी विमानतळावरती स्वागत केलेलं होतं। आज अजित डोवाल यांना अमित शहांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे। 11:30 ते 1:30च्या सुमारास हा कार्यक्रम पुण्यात पार पडेल आणि याच वेळी काँग्रेसकडून पुण्यामध्ये अमित शहांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे। वंचित बहुजन आघाडीकडून देखील आंदोलन केलं जाणार आहे। या सगळ्या दरम्यानच्या काळात आपण कालच काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहिलेलं आहे, कारण अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतलेला आहे। आज 9 वाजता सातारा रोड परिसरामध्ये उत्सव चौकात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असेल, तर दुसरीकडे 11:30 ते 1:30च्या सुमारास अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। अगदी या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।